घ्या ना, रबर 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 घ्या म्हणलं, खरे करा लवकर, खरे जमा करा ते कवटे. चालूच आहे ना, भल्ला गड्या. हो हो चालू आहे चालू आहे. बाप आले का वावटोय. अरे रे 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 ते उडून चाललं रे. अरे बाप आले का. अरे पाहत करी अरे बाप इकडे येऊन आले रे. बाप रे अबे पोया 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 पोया. अबे पोया पोया आले का पोया अबे वावटी आली रे. पोया 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 वावटी आली रे. बाप रे हवा आली रे. चलो पोया 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 लक्ष्मण पोया. अरे लक्ष्मण लगा उडता का रे. अरे 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 बाजरे लक्ष्य काशा पोय पोय पोय. पोया रे वर दुकान आली रे. पोया 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 वावटी आली रे. पोया पोया घुमली रे पोया. उठला का मग अभी तर काय होय बे हे. हवा होय का काय मेला का. अबे तिकडे नाही तिकडे पोया ना. बाबा मी कडे पोया. अरे बाबा रे. अरे वावटी रे करे. बाबा रे तोंडावर पडलो रे. अरे बाबा पडलो वाटत आता. अरे 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 अबे यार रे कोणीतरी. पोया पोया लवकर लवकर. बाबा बालू पोंग गया. अबे भोपाळ सुतिया. बाबा रे पोयाच लागते रे. रे मेलो आता. गेलं वाटते नाही का. हो का राजा का वारा जुनाड होते शिवलाल भाऊ. उडून जायची पैदा खा. आता मला काय होते काय नाही आता. अरे वा योग सुधी आपले लक्ष्मणराव. हो कमीत कमी पाणी तर नाही आलं नाही ते बाय सरे भिजले असते नाही किती गोंधळ झाला असता इथं. भैमून काढलं सोपं नाही ना. हो ना तेच तर आता. हो पण जाऊ दे निपला आता नाही का. हो तर संध्याकाळी काय होते काय सांगा. पण आता म्हणलं मी काय म्हणतो कवटे झाले तेवढे जमा करा खय करा. लाकडं आणले मी लाकडं इकडे आणलेले आहे सगळे. पटापट सुरू करून टाका ठोकणं जेवढं झालं तेवढं. तसंच करा गड्या. हो तसंच करा लागते ते कशा. हो आपले आपले करून घ्या. 2 टीमा तयार करा 2 खय करा. पण भाऊ आपलं काय आहे काय. हो आम्ही आता 3 जण मी शिवलाल भाऊ बबनराव अजून आमच्या संग त्या 2 जण. 5 जण आम्ही तुम्ही 5 जण. जाय तिकडे सुरू आपला दणका. चला मग हो घ्या लक्ष्मण भाऊ चला आलो बोंगा. घ्या म्हणलं ते छोट्याला आवाज द्या त्या भूषणला आवाज द्या. पटपट आपले कवटे जमा करा 2 खय तयार करा. लक्ष्मणराव तुम्ही ते लाकडं इकडे आणून ठेवा त्या खयत जा एक सोबती घ्या. ते लाकडं चांगलं आहे ना लक्ष्मणराव. लाकडं इकडे चांगलं आहे ना मजबूत जरा. आहे ना लाकडाची कमी नाही लय आणले आम्ही. मग लाकडं आहे तर 5-6 आणि आपले लोखंडी पाईप आहे 2-3 आणि आपलं एक वखर आहे मोठा. देतात भाऊच्या खोपडीतून आणला ते वरचा टिनावरचा. चला आता तुम्ही गंजुली जमा करा ते आता पटपट. चला लवकर कामी लागा. करा खय करा लवकर लवकर लाकडं आणतो आम्ही. चला झालं ना घ्या ना शेंगा भरून घ्यायच्या मोकळे करा. हे डबल अजून कवटे आणणं सुरू करा इथं. पहा ना त्याचं आयरी आलं ना आणि आपल्या अजून इथं 50-60 कवटे बाकी आहेत ना. घ्या रबर आज झालं पाहिजे बरं क्लिअर रे. घ्या आता उठा पटपट. थांबा ना इतकी गडबड आहे का. थांबा उद्या दिवस निपला पाहिजे अजून आपला. इतकी घाई करतात ना मग अर्ध्यातच होईल ना ती. मग थांबा जरासं गडबड नका करू. तेव्हा ते हे आलं ना आपलं झुमऱ्या ते ट्रॅक्टर उभं केलं आणि इकडे जीवराला वाटते. नाही ते मुठखाड शेंगा ते. झुमऱ्या इकडे रे इकडे आहे शेंगा. तिकडे नको ते मातोडा आहे तिकडे. ये इकडे इकडे. झुमऱ्या आहे का. हो पाहिजे म्हणलं विषय काढता त्याचा. काय चालू आहे म्हणा वातावरण कसं काय म्हणा. बस सांगतेस मग बरोबर. बरं नेटावर काम करू राहिले चुकाट्यावाले. मी आता म्हणलं आता लोक पाहिले सर घराकडे. अरे का शिवलाल भाऊ काय बरं आहे का म्हणलं. काय करतो झुंबर काही ना काही चालू ठेवा लागते. रिकाम राहायला नाही जमत ना. 4 पैसे खिशात असल्याशिवाय माणसाला काय गमत नसते. गरम पाहिजे ना खिसा. तुझे काय बा ट्रॅक्टर आणि काय 10-15 हजार रुपये महिना आणि काय टेन्शन नाही. आमचं काही नाही. पण काय म्हणते बाकी तिकडे काय पोझिशन आहे मग ते काश्मीर तिकडे. पाकिस्तान तर काय झालं म्हणलं उडलं का ते. आहे का काय गेलं कायचं ते हमला केला म्हणते आपल्याला नाही रे झुमऱ्या. काय आपल्या इकडे 15 शहर उडवणार होता म्हणते ते. अरे आपल्या देशाला काय उडवा शहर द्यायची. भिकारतो टोपरा. 60 ड्रोन पाठवले फुसके लोंगी फटाके फुटला द्यायचे ना. मग पुरे लंबे केले जागेवर उडवले. मग तुम्हाला काय वाटते 15 मिसाईल फेकले होते आपल्या इकडे. पुरे मिसाईल फेल केले म्हणलं. मग आपल्या मिसाईल कोणते आहेत S-40 पुरे बिलकुल त्याची बरबाद करून टाकले. एकही नाही पडला आपल्या इकडे. उलटे त्याचे उरावर टाकले म्हणलं 2-4. मग तिकडे लाहोर कराची पुरा लंब झालं म्हणते ते. नौदल बी भेटलं म्हणते आता. ते कराचीचं बंदर पुरं चकाचक. बाबा काय बोलतो नाही रे काय हेळवे इतकं नसन का. इतकं आपले एवढं करते का. अबे ब्लॅक आउट होता ना रातभर होता म्हणजे तिकडे. मग लाईट बंद केले सगळे. मग आपल्या इकडे पंजाब राजस्थान इकडे हमला करायला आले ते. मग आपल्यावर हमला करायला आल्यावर मग काय सोडतो का द्यायले. पुरं हे बा पाकिस्तान बिलकुल ब्लॅक आउट लाईट बंद. कुकडे पया रे काय पया रे. मग किती खासदार तर पयाले मध्ये द्यायचे परदेशातनी फटारली द्यायची. माहित नाही काही आपलं इतकं झालं युद्ध झालं मग तुला काय माहिती बाबा. निरा भैमुगल्या ठोकाचे काम करून राहिला. झालं बाहेर तिकडे जाऊ. किती माल सुरू आहे रातभर दिवाळी होती ना. निरा फटाके इकून बांबोय तिकून बांबोय. मग अरे पयाले ना फरार पयाले ना. मग फुसके फटाके घेऊन आले काय जमणार आहे का. मग रावळपिंडीचं मैदान खालास केलं क्रिकेटचं. मग विमानतळ हे ते फार बिलकुल. फक्त नागरी वस्तीवर आपल्या लोक हमला नाही करत. त्याने आपल्या नागरी वस्तीवर हमला केला होता. म्हणून जाईल तर का त्याला. बोलच रे म्हणजे माहिती बरीच आहे पण तुला समजा काय अजून बाकी म्हणजे चालू आहे आता. त्याचे ते खासदार आमदार पोर राहिले म्हणजे परदेशाईनं. काही खरं आहे बा रातोरात काय पोर राहिले. कुटुंबात पाठवून दिले त्यानं. मग ते पोर राहिले आता. मग त्याला त्याच्यावर भरोसा नाही. बाकी जनतेचं काय खरं असं तिथं. निरा पैदा खार हो निरा लूट माराय तिकडे भिकार तोडायची तिथं. नाही पण खतरा नाही का म्हणजे जर युद्ध झालं तर आपल्याकडे इन्कम हवायची.
अरे म्हणजे हवा म्हणजे काही सांगता येत नसते ना. हे बा सतर्क करा रे बा. हो ते कोणत्या तरी द्यायला हे पाठवल्या म्हणजे मी वाचलं. लिंक पाठवते म्हणजे लिंक. सायबर अटॅक करणार आहे आपल्या याच्यावर. आपले खाते पुरे रिकामे करते बरं ते. हॅकर्स लोक आहे द्यायचे. आता ते काय करू राहिले आपल्या मोबाईल मध्ये आपल्या हे पाठवते लिंक पाठवते. आपण जर का ते ओपन केली तर आपलं खातं रिकाम. म्हणून म्हणतो कोणत्याही लिंक जे काही आपल्या माहितीतल्या नाही उघडू नका रे बा ते. तेच म्हणलं बाकीचं अजून जरा सतर्क करा. चला येतो मी आता बाबा काम आहे. इतकी काही नाही केली पाहिजे ना. इतकं मरमण नको करू ना. तरी तेवढाच रोज देते ना किती काही केलं तर. मग बस जरा तू आला कसं माहिती भेटते जरा इकडे तिकडे काय चालू आहे काय नाही. जरा असं वार्ताहर असल्यासारखा माणूस आहे तू. गमते जरा माणसाला इंटरेस्ट वाटते. ने ना शेंगा ने ना म्हणलं भाजाले उकडाले नाही ते पाटील बसायला तयारी म्हणा उकडा म्हणा. घेऊन जा एरी काय टेन्शन नाही. घेऊन जा. लक्ष आलं नाही का मुका बस. नाही शेंगा रे पाहिजे आपले. शेंगा काय करते शेंगा हे बा म्हणलं लय खायला पुरते डोकं दुखते का. नाही ते आंबे खाणं ते शेंगा खाणं मोठं ठेवते बा ते खटखटीन काम आहे मग. काय 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 पैसे द्यायला राहिले का. घे ना मस्त भाजणं तिकडे नेऊन नाही तर उकळ संध्याकाळी कामी येते ना. एरी लक्ष कोणाला काकरत नाही बाबू. हो पा आम्हालाच आता काल शेंगा नाही दिले त्यानं. मग तुला काय माहिती आता म्हणलं घेऊन जा. आपल्याला पाहिजे बा कुठं बसतं शेंगा आपल्याला आवडत असते शेंगा डोकं दुखते बाहेर. चला येतो मला बरोबर काय आता. चला हो काम आहे बाबा चला. थांब ना काय गडबड काय एवढी. बस ना जरा बस. मी काही आलं तर मला लक्ष किरकिरी. अरे का लक्ष्मी भाऊ काही आले काय कसं काय म्हणलं. काय चालू आहे द्यायचं. नका सांगू ना ते त्याचं करून राहिले बरोबर. तुम्ही करा बरोबर. पाहिजे नाही म्हणजे पुढचा शेंगा तरी म्हणता घेऊन जा. अरे म्हणलं स्वतः नेता लोकायला म्हणता नाही आता आता काही तर का म्हणलं 10 क्विंटल भैमुग नाही आता सर चालले आपले. चरण्याची मुरगी बारण्याचा मसाले काय पुरते का नाही तर. बस करा आता नाटकं दारी झुमऱ्या. तू आहे लावू नको इकडे येऊ नका डबल. मी आलो का तयार बोलायला बोले. हो इकडे म्हणजे मला काय नाही. मग तुम्ही मला काय बोलून राहिले. जाऊ दे मला भांडण नको आता. करा मला शेंगा भरून घ्या तिथं आणून टाका. आणि ते कवटे गिवटे बाजून करा. दुसरे कवटे आणून रप काढणं सुरू करा. ते मग झालं पाहिजे आज ते पूर्ण क्लिअर होते ना. आज हे तुमचं ओकेच करून देतो. मग राहिलेच किती कवटे आपले. चला लागतो का मी. चमटे झालं काय झालं. मग उद्या दिवस खाते अजून ना. ते तर आहेच म्हणा. पण मी काय म्हणतो लक्ष्मी भाऊ रातच्या राजा रखवाले करायला लागेल पण तुम्हाला. हो हे कसे आहे शेंगा मोठं कठीण काम आहे बरं. डुकरं बा माल आता याच्यात घुसाची सर खाऊन मोकळे. म्हणून रातच्या आपल्याला जागली या लागेल. पण हो ना आता जागलीचं येता का तुम्ही. हो आता मला द्यास लागणार काय करता. मी नाल बघ येऊनच राहिलो. आता आम्ही काय आता भाजी घ्यायची ठेवली देतो. मग ठेवा ना भाजी संध्याकाळची मस्त फर्स्ट क्लास होऊन जाते बरोबर. रखवाली होती सगळंच होते. करून टाकू ना ते काय मोठा विषय. हो भाजी बनवून टाकू काही विषय नाही. जुमड्या जाय बरं तू लागा कामी लागा चला पटापट. बस भरूनच राहिलो आम्ही आता. हो हे जिमरे आलं झालं विषय सुरू. ते बा देवदास आला वाटते काय लोक लय शिव राहिले शेंगाने आले. ते बा ते देवदास दिसू राहिला त्या खायावर पा म्हणलं तिकडे. बाप्पाला देवदास वाटते नाही का. आम्ही लोक राजा भैमुगे काढून नाही उद्या तर शेंगाच नाही आली राहिले. कोणाला उकळायला पाहिजे कोणाला भाजायला पाहिजे. आता काय म्हणते तुम्ही तिकडे जरासं उभे राहा. नाही तर लोक काही हळदी नाही करत. माणूस नसला मालक की हळदीच नाही थैलीच भरून घेऊन जाते. तुम्ही जा तिथं आम्ही करतो इकडे सुरुवात. म्हणलंच म्या इथंच असन ते म्हणून. मग अरे कसं काय करू राहिले तुम्ही हे. वकर आणता का तुम्ही ठोकाले. कोण सांगितलं तुम्हाला कोण आणलंय. बाबा तिथंच होतं भडकले वाटते बा. काय झालं म्हणा माफीन. अरे बाबा काय अरे देतात काय झमकते आता. हो शिरल भाऊ 100% झमकते. कसं काय बाबा काय केलं तुम्ही करून काय झालं काय. अरे त्याच्या त्या खोपडीवरचा वखर आणला आम्ही. हो ते तिकडल्या खयात नाही आहे ना ते. हो ठोकासाठी. हो तर ते वखर आहे घरी तर ते आता देतच बोले काही विचारलं नाही आम्ही. बहुतेक आता त्याच काहीतरी प्रकरण आहे. आता विचारून आणायला पाहिजे काही बिले का. कोणाचं हे पाईप आणले वाटते. कोणाचे लोखंडी पाईप हे कोणाचे होय. आपल्या सरपंच वावरातले लोखंडी पाईप. पहिले इरीत होते नाही. आता ते त्यानं फुटबॉल दुसरा टाकला प्लास्टिकचा. हे तिथं बाजून पडेल होतं हे आणला पाईप. मग बाबा कोणाचं काय आणलं नेऊन ठेवता तिथे तिथं. पाहता तिकडे देवदास काय करते पाहती कल्ला चालू आहे त्याचा. येतो मला मी पोर जरा काय आलोच मी वार्ता घेऊन. माहिती ना आम्हाला कोणाचं वखर आहे काय आहे. आमच्या इथं म्हणे याच्यावर ठोका म्हणे. आम्ही ठोकणं सुरू केलं. आता आम्हाला का माहिती तुमचा वखर म्हणे. काय दिलं काय झालं काय म्हणलं. काय झालं का म्हणजे वखर राजा इथं खयातनी शेंगा ठोकायला आणला नाही येईन. हे काय शोभते का तुम्हाला. विचारणं नाही पुसणं नाही. आपलं टिनावरची घेऊनही चालले. मी इकडे पाहूनच राहिलो 17 ठिकाण थांबून राहिलो मी. माझ्या घरच्यावर गरम झालं कुठं आहे. आणि इकडे आणलं आता पाहायला मला आता समजलं इथं आहे म्हणून. हो ना तर आम्हाला आता इकडे तिकडे फटे पाडायच्या होत्या. तास काढायचं होतं. राहिलं ते सगळं आता इथं आणून ठेवून दिला. काय विचारायलाच पाहिजे कमीत कमी. हो ना ते काय आम्ही चालला ते कशा म्हणे कसं आपण आणून नेऊन ठेवून देऊ म्हणे बा. काही काम नाही म्हणे रिकामा पडेल आहे. म्हणून आम्ही आणला होता ते. हो मी होतो तसा काही विषय नाही. मग सांगत जा ना भाऊ सांगत जा ना. असं काही बी आपलं उचलून घेऊन नका जात जाऊ. मग जे आलं ते काही घेऊन जाते. पाण्याची बकेटच नाही ते तर कोणतं काही आम्हाला इकडे जाग्यावर वस्तू नाही सापडत. मग हो ना तर फालतू ते वखर आणायचं इकडे. मग माझ्या तास पळायचं राहिलं तिकडे. हो बिलकुल आलं मग घेऊन जा म्हणलं ते वखर घेऊन जा. त्याच्या कोट्यावर नेऊन ठेवून दे जा. आणि बाकीचं आपल्याला दुसरा एखादा लाकूड पाहून घेऊन ये. बरं घेऊन येतो मी वखर घेऊन येतो म्हणलं देवदास भाऊ काही विषय नाही. लवकर घेऊन ये तिथं. तेच म्हणलं चला ये तुम्ही. शेंगा नाही ना देतो तू. शेंगा घ्या ना जरा थैली आणून देऊ का मी. घेऊन जा. नाही म्हणलं पाहिजे शेंगा काही. हो फक्त मा वकर मला तसं आहे तसं आणून द्या तिथं. काही नाही आज विचारून नेत जा आता. द्या आणून तिथं. बरं ठीक आहे हो आलोच घेऊनच जा रे बा. जाय लवकर जा. कोण होईल का घेऊन राहिलं ते कोणतरी पुढे दिसून राहिला नाही. हो मागं कोण आणले बा 2 पाहुणे.
बाबा हे पैसे काय आले म्हणा इकडे म्हणा घरमुळे साहेब म्हणा आपले आऊत पडे साहेब मग आम्ही तर नेते वाटते मशिंग आता 100% हो हाय साहेब 100% हात आहे दादा या ना साहेब या ना या आपलंच वावर आहे आपलंच असले सारखं आहे या म्हणलं या इकून या ना इकून तिकून हे ना गवत आहे ना इकून या साहेब पॅन्ट खराब होते ना इकून या नमस्कार नमस्कार लक्ष्मणराव. हो काय नमस्कार काय कधी लावजी काय तुमच्याकडे आलं वाटते नाही साहेब काही नाही ते बांध टाकणं सुरू आहे हो तर आले होते साहेब वगैरे वावर पायत मी आता चला बा जराशा कशा नवाईच्या शेंगा घेऊन जा म्हणलं हायच काढणं सुरू तुझ्या नाही बा कधीला पाहिजे शेंगा नाही पाहिजे आपल्याला बायपासून भेटते ना घेता येते मग अर्धा किलो घेतलं बदल नवाई फिटली राहू काही देऊ नका चला म्हणलं आऊत पडे साहेब चला निघू आता पुढचे काम आहेत काय तुम्ही राजा ते बायपासवर काय मुठभर शेंगा खाता पोकळी शेंगा हे पहा ना कशा येतात मग ठस भरेल शेंगा येतात न्या तुम्ही हो आहे का थैली आहे का तुमच्यापाशी थैली आहे का म्हणलं आम्ही थैली मला जाणार लावणार आहे 100%. नाही ना आता काय थैली आपण ठेवतच नाही ना काय आता कामच नाही आपले एक कागदपत्र आणि हे ते खराब होऊन जायची राहू द्या ना हे बा आबूजी राहू दे राहू द्या करू नका तुम्ही फालतू हे बा घेऊन जा तुम्ही मग आम्ही एवढं मानान देऊ राहिलो तुम्ही नाही म्हणता राजा हो थांबा मी थैलीचं पाहतो बरोबर लक्ष्मी मग एखादी थैली झोरा गिरा असेल तर पाहिजे जरासा हो आण ना साहेब जसं काम पडते ना आपल्याला मग काय लवकर भेटते आपले कागद जा फटकन घेऊन जा हो ना मग मी काय नाही म्हणून राहिलो का साहेब घेऊन जा म्हणलं 2-3 किलो हो मस्त आहे बा मस्त ओल्या शेंगा आहेत उकडून खा भाजून खा ताव्यावर सवतून खा आलोच मी आणि तुम्ही एखादी थैली पाहतो एखादी नाही ना काहीच गरज नाही ना काय तुम्ही राजा मिनता करता काय हे बा मला फालतू आहे बा जराशा शेंगा घ्या लागतील मग फालतू डोक्षे दुखी उडती मग अंगावर येतात मग राहू द्या हे बा देऊ नका काही गरज नाही तुम्ही बोलूच नका साहेब हो तुम्ही बसा इथं मस्त बसा शेंगा खा जराशा बसा पाणी आण तुम्ही बसा साहेब बसा मस्त बसा तिथे बाज आहे बसा तिथं मस्त अरे शेंगा घ्या जराशा कंदीला म्हणजे शेंगा द्यायला जराशा खात बसते ते 5-5 किलो मरण आहेत आता 100% नाही का हो ना हे कंदील बुडा असा आहे हो त्याच्यावर शेंगणे देते आता त्याच्यावर काही भैमुग नाही हो दिली मल्टीपारी चला घ्या मला साहेब आता हो कसं आहे चांगलं आहे मला शेंगा फक्त काही थैली नाही सापडली जशी पाहिजे तशी हो ना अशी मोठी असते का नाही म्हणजे तुम्हाला टेन्शनच नसतं हो जाऊ द्या आता दोघांच्या 2 थैल्या भरल्या आपल्या पद्धतशीर हो घेऊन जा म्हणलं घरी कट्टा आणायला लावला होतं कट्ट्यात दिलं असतं भरून 20-20 किलो नाही का घ्या म्हणलं अजून पाहिजे साहेब टाकू का जराशा नाही तर पाहतो एखादी मोठी थैली हे बा बस झाल्या नाही हेच लय झाल्या दोघाला 2 थैल्या मग काय 5-5 किलो असं ना ते पैसे गिसे देऊ का मग लक्ष्मी किती झाल्याचे काय साहेब बोलता तुम्ही पैसे गिसे काही विषय आहे का हे नवाईची गोष्ट आहे नाही तरी थैली लहान पडली ती हो ना तर काय आम्ही तर असं किती वाटतो कास्तकार लोकांचं मन नाही दुखत किती काय दिलं ना आम्हाला कमी नाही हो कोणत्या गोष्टीच कमी नाही आम्हाला हो नाही तर पाहा तुम्ही कोणाच्या गाडीवर तर तुम्ही शेंग उचला एक त्या इकणाऱ्याची कसं मन दुखते त्याचं पण आमचं अजिबात नाही दुखत हो थैल्या घेऊन जाय पण लोक आता मजुराले संध्याकाळच्या पायरी लक्ष्मण प्रत्येकाला देते हो 5-5 2-2 किलो हो रोजच ते कसं बरोबर नाही वाटत ना ते आता कसं फुकट नाही ना बसा ना आबाजी बसा तुम्ही उभे मगापासून बसा नाही आबाजी तुम्ही एखादी थैली आणसान तर घेऊन जा मग तुम्ही घेऊन जा नाही रे आपल्याला काय गरज आहे आपल्याला नवं हे घ्यायची भानू आहे तसा कामाले आणतेच ना ते तू देतच ना त्याले तर मी काय म्हणतो आता आपलं लक्ष्मण हो आता हे सगळ्या शेंगा जमा करून घे खयावरच्या मस्त फैलो अशा म्हणजे कशा सोकल्या पाहिजेत चायनीनं बरोबर माती किती आपली छावून काढायची ते कुटार नेणं सुरू आहे का नाही म्हणलं हो जरासं फैलावं लागत होतं ते काय बा आता चालूच आहे ठोकणं सुरू आहे आता ठोकणं झालं की शेंगा आणून टाकू राहिली तिथं तिकडे आता कुटार नेऊन टाका नाही का मग जरासं फैलून द्या काय तर लवकर व्हायला पाहिजे ना पाणी आलं तर मग काय खरं आहे का जरासं एक माणूस घे हाताशी मस्त कुटार फैलून दे हो याच्यावर जरासं पाय फिरू आपल्या शेंगावर आणि मोकळं कर हो चायनी एक माणूस हाताखालीच ठेवणं तसंच करावं नाही का हो एकट्याच पाय दुखू राहिले का आता मी शेंगा टाकल्या वाऊ घातल्या काही चालू आहे चायनी मारणं हे ती बरं मी पाहतो आता एक जण घेतो आणि ते कुटार नेऊन टाकतो मग तिचं नाही का खयावर तरी काम झालेलं काय तर इकता येते ते खपते ना मग किती महाग आहे भेटत नाही ना हो चल मग येऊ का मग मी आता हो चल साहेबाचं झालं आता चला मग बरं येतो मग आम्ही आता चला लक्ष्मण भाऊ चला येतो मग हो बिलकुल म्हणलं पाहिजे आपल्या इकडे बांध टाकायचं राहिलेला आहे पाहिजे मग तेवढा देता टाकून चालूच आहे तेच चालू आहे ना तेच काम सुरू आहे हो चालू आहे जेसीबी चालू आहे येईल तुमच्या वावरात येईल काही वांधा नाही हो साहेब मग शेंगा घेतल्या झाला आता काम आता करावंच लागते बरं चला मग चला कंदीला पाहिजे चला म्हणलं कुठं चालत हो चला ना आता हो आपल्या वावरात जरासं ओके करून टाकू मग आपल्या इथं झालंच असं ना आता चला मग चल येऊ का मग लक्ष्मण तेच म्हणलं काही टेन्शन नको घेऊ एवढ्या काही नसते होता फायदा होते त्याचा मागं पुढे वसूल होते ते म्हणलं सासरेबाले काही जरा नवाई देतो म्हणलं शेंगाची पण काही गोड वाढता गिरता काही भेटली नाही अजून बस या महिन्यात शेवटी येऊन जाईन वाढता बरोबर काही वांधा नाही न्या लागेल जरा शेंगा जाईन ना एवढ्यात आता हे झालं निपटलं की जातोच मग तेच म्हणलं काही मग माहिती नाही पडलं म्हणून म्हणलं ते आलं म्हणलं बाबा ते अलबदेव गलबदेव पाहते हो ते शेंगा किती बा हे सरी मान दुखून राहिली मग काय करायचं काय शेंगा भारी का काय राहायच्या ओल्या शेंगा आहे तसं काय 10 किलोमीटर आणलं टाका इथं काय ते आता मी काय म्हणतो हे आपलं खयातल्या शेंगा आणल्या का सगळ्या झाल्या का तुमच्या दुसरं आता तयार करा खय हो ना आत्ताच ते बा सावडून सोडून सगळे आणले आता खय मोकळं केलं हो ना आता जरा दम 10 मिनिटं हो ना 10 मिनिटं दम घे म्हणलं आपल्याला ते कुटार न्याय लागते बरं तिथं ते रिकामं झालेलं तिथं 2-4 जणांना सांगून दे पटपट आणा म्हणा बाजूचं ते धुरा नाही काय त्याच्या तिथून टाकून द्या लवकर सोकलं पाहिजे ते हो मी बी येतो आणि तू बी चला मग टाकते शेंगा टाक चल रे आता कुटार न्याय लागते का बरोबर ठीक आहे हो फैलावं लागते नाही ते कसं व्हायला पाहिजे ना म्हणून टाकते शेंगाचं कट्टे टाक पहिले चल लवकर हे धाबा पुरला बा हे नाही पुरलं मग काय हे पावर आता कवटीच्या कवटी तिथं न्या इथं न्या सरे कंबळलं चाललं राजा पाय दुखू राहिले आता तिथंच ते फैलवलं असतं ना आपण जमलं असतं ना इथं आणा कुटार आणि इथं वाऊ घाला पण आता काय लय दूर आहे का धुरा बोलांना किस्ता आहे इच्छी जाणार येऊन राहिलं मी आणून राहिलो ना का तू सांग राहिला टाका लवकर गॅप आहे इथं टाकून दे
की आपण काय ते कमरीत गॅप निघते का काय माहित माया. मग काय ते उपटणं आणि आणणं नेणं ते ठोकणं काय मोठा गोंधळ आहे बा. बरोबर टाकतो. चला म्हणलं आणला ते अजून. हो एक खेळ झाला पाहिजे आपलं. हो चला पटपट. बसला सर मोबाईल पाहत. अरे काय झालं लत्ते बनला काय का संध्या पाणी ढोर आता का पहिलं ना कुठार म्या. मग काय तुला का पाय बरं हे हकाला ते नाही कुकडे गेला काय गेला तर सत्यमन भाऊ येऊनच लागलो होतो ना. पाणी पिऊ लागलो होतं पाणी इलीवर. हो पाणी पिता आलो ना बा पयत काय करता बा त्याला पयत का ते पाहिजे पहिले फतलं जा लवकर तिकडे बाराच्या बाहेर. मी तर सर कुठार धिगाले का काय कुठार अडचण दर्द जाय तिकडे हका ते धुऱ्याच्या पोळ्या. हो ना सर्व येतं करायला चालले आपले हका तिकडे. काय लक्ष्मण काय करू म्हणलं काय राजे ढोरावाले तुमच्या म्हशी त्याच्यात नाही ते संध्या सांगत समजू बाबर हे सर मला कुठं राहून हाकाला दिल ना. मग काय त्याला म्हणलं ना सर्व येतात राहायला आता आले आपले ढोर घेऊन. अरे हो ना काय झालं वाटते उपटणं झालं वाटते जवळपास. काय तर जरासं राहिलं अजून ठोकटाक चालू आहे खाय चालू आहे ठोकणं. जसं झालं शेंगा काढल्या की बाकीचं कुठं इथं आणून फैलू राहिलो. काय करता आता रिकम बसल्यापेक्षा आम्ही दोघं जण. हो ना सोकते ते एका 2 दिवसात आता सोकून राहिलं ते मस्त आहे ना. काय आहे का मग ते असं कोणाला देऊ राहिलं काही देऊ राहिला म्हणून कोणाला द्यायला पुरत नाही का. हो फुकटच मागते मग काय म्हशी यायचे इकायला पुरते कोणाला तरी. नाही ते पाहू ना आता सध्याच्या बा गडबड आहे. मी पाहतो नंतर सांगितलं तुम्हाला. हो आलोच मी अजून आणणार मला कुठार. चला येतो मी. आता याला का फुकट मागत होतो कुठार आता आपल्याला पाहिजे म्हणून विचारत होतो. जाऊ दे नाही तर नाही आपल्या वावरात आहे आता आपल्या चालूच होती ना. जाऊ दे चल लवकर छोट्या घे लवकर लोता टाक इकडे फैलो ते लवकर व्हायला पाहिजे ना. अरे हो म्हणलं भाजी होत आली ना. चला ना लक्ष्मण भाऊ ते आलू बघायला फोन करा ये म्हणा लवकर. पटकन जेवायला बसून आता झालं ना ओके झालं ना सगळं. अरे येते ना इतकी गडबड असते का एवढ्या जणांच्या भाकरी मला टाइम नाही लागत का. येईन ते 10-15 मिनिटं था मग ते सलाद गेलात कापून घे पूर्ण. काढते थैलीतल्या प्लेटा इसवून घे ते बाकी आता गलबती थांबल्या. कसं बरं वाटलं आता रातच्यानं काही टेन्शन नाही आम्हाला. पण नाही शिवलाल भोरायच्या काय बिजा कावलो माणूस हे ढोरावाले राजा काही सुसूच देऊन नाही राहिले. 3-4 वाजता इतके आणले त्या संत्यानं पुरेला काही त्या कुटारावर जरा धिंगणा मग कायच करा म्हणलं आता हे. एक तर आपल्या इथं जागा नाही ठेवाले आणि दुसरी गोष्ट आपली इथं एक गाय एक वासरू आहे एवढ्याचं कामही नाही. काय करावं काय म्हणलं पाणी एखादं कोणी असं गिराईक तर असं कुठार समजा म्हणजे आहे तुमच्याकडे शिल्लक नाही का. मग आपलं याला म्हणा तुम्ही शांतारामले त्याची तर म्हशी आहे त्याला कसं लागन ना ते. ते नाही मग फुकटच म्हणते तिथं. मग आलता ना काल ते भेटला मला काही नाही ते पैसे द्यायची विचार नाही दिसत त्याचा द्यायला पुरत नाही द्यायला. मग आता समजा सरपंचाची इथं कुठार आहे समजा भैमुग आहे त्याचा लाईने पडला भैमुग आहे. मला वाटतं एक माणूस आहे रे आपल्याजवळ. हो कसं आहे मस्त मजा येते मग नाही का. एक माणूस लय खतरनाक आहे आपल्याजवळ घेणारा. हो त्याचं समजा तुम्ही जर त्याला फोन लावला ना हो येऊ शकते ते. मग कोणी असो आपल्या काय करायला पैसे दे ना आपल्याला. मस्त देतो आता चून खाऊची लक्ष्मीची लावून नाही का ती त्याच्यापेक्षा बारीक आणि ही त्याच्याहून बारीक. हो खतरनाक बिलकुल. हो तर मी कसं म्हणतो एक माणूस आहे रे आपल्या ओळखीचा. हो त्याच्या आम्ही गेलो होतो त्याच्या घरी कोट्यातनी 10-12 गाई दिसल्या होत्या काही म्हशी होत्या 2-3. हो तर त्याला बहुतेक लागन तर काही सांगता येत नाही रे. हो आपलं नाईनी भुनीचा चून खाऊ आहे की नाही. हो ते घेऊ शकते त्याच्या कुठार. तसं हो काय असं बरं पाहा मग त्याला विचारून लावून फोन दिला असं नंबर तर घेशील घेऊन जाय म्हणा मग पटकन पाहिजे समजा लवकर उद्याच्या उद्या. आता उद्याच न्यायला लावा लागेल ना. अजून एखादं जर पाणी आलं तर सळलं आपलं कुठार सगळं. मग काय फायदा. मग पैसे वसूल झाले पाहिजे. तुम्ही उद्याच्या उद्या त्याला कव्हर करून टाका. लवकर घेऊन जाय म्हणा. थांबा मी फोन लावतो त्याला विचारपूस करून घेतो. त्याला म्हणा पैशाचं नगदी लागेल म्हणा. हो तेवढे बोलून घे जा म्हणजे कसं क्लिअरचं टेन्शनचं काम नाही राही ना. काय भाव आहे पहिले पाहून घे म्हणा कुठार सटकन उचल घेऊन जा. आता तुम्हीच बोला ते सांगा मी देतो तुम्हाला फोन. बोला तुम्ही तोपर्यंत आलो पण येते. 1 मिनिट. हॅलो राम सुनखाबू राम म्हणलं शिवलाल टोयकोटे बोलतो म्हणलं रामपूरवरून. अभिन तर यानं काय लावला आता 50चा गच्चू दिला मागं घरी येऊन. हॅलो बोला काय म्हणता बा आता काय नवीन. काही नाही म्हणलं ते मागं आलो होतो तुमच्या घरी. जरा गाई जरा कोट्यातनी जास्त दिसल्या होत्या. म्हणलं काय कुटार गिटार पाहिजे का मला भुईमुगाचं. कसं आपले म्हणजे नातेवाईक आहे. बोला ना ते संग जर पाहिजे असेल तर. म्हणते काय कुटाराचं म्हणते असेल तर घ्या ना बाबा पाहिजे ना आपल्याला. म्हणा थांब ना जराशी. हो ते काही तसं काही आवश्यकता नाही म्हणा. द्या ना फोन द्या तुमच्या मालकाजवळ. कोणाचा आहे ते कुटार. इथं लक्ष्मण भाऊ आहेत आपलं लक्ष्मण किरकिरे आहे त्याचं कुटार आहे. हो इथं आता वावरात आम्ही कसं आलो होतो इथं आली आठवण तुमची. मिळालं बा आता ते म्हणत कुटार कुठे का मिळालं पाय विचारून यायले म्हणून लावला. हो पहा मग बोला ते संग. बोला म्हणलं किरकिरे भाऊ बोला. काही नाही म्हणलं कुटार होतं आपलं. हो तर पाहिजे असेल तर पहा मग यायला आता विषय सांगितला. तुमच्या इथं गाई म्हशी दिसल्या म्हणजे जास्त काय माहित बा पाहिजे का. पाहिजे असतं घेऊन जा मग. हो कसं आहे उद्या मग नेसा तर घेऊन जा. हो ना बिलकुल उद्याच मग येतो ना मग. हो काय म्हणजे भाव घेऊ कसं काय हिशोब काय ठेवला मग. तर ते काय आता या तुम्ही पाहून घ्या पहिले उद्या सकाळी या सायकलने या नाही तर गाडीने या पाहून घ्या काय नाही तर पद्धतशीर भावारी करून घेऊन जा मग. मस्त कडे आहे झाला बकरा नाही का जमला आता. हो घेऊनच आला. बरं चालते ना चालते. हो तर मी उद्या सकाळी येतो मग. हो कसं आहे सकाळी येतो मला का तसं कुठार आहे म्हणा माहिती पण जाऊ द्या आता तुमचं आहे म्हणता. येऊन जातो मग. आहे म्हणजे असं म्हणजे तुम्हाला फोन लावला नाही तेव्हा कोणी घेणारे काही कमी नाही इथं. आमच्या गावात खपते ते पण आता चला वा तर ते आमच्या गावातले अठरासारखे करून राहिले मला पहा मग तुम्ही या मग तुम्हाला पाहिजे असेल तर या पैसे घेऊन येता पण.
पैसे तर आज लोक बापाला नाही देत आम्ही लवकर, मग काय चुनखो म्हणते ना आम्हाला. हो ना बिलकुल पैसे नगदी, पैसेच नाही विषय, फक्त आम्हाला कुठार चांगलं पाहिजे, पण रस्ता पाहिजे बरं गाडीले. म्हणजे कटलं म्हणा किंवा गाडी बैल हे ते जाईल ना. ए बाबा या ना तुम्ही, पाहून तर घ्या बरोबर. हो पद्धतशीर आहे, रस्ता मस्त आहे. का आम्ही आता एवढा मोठा भैमुख ओढून राहिलो का, सोपं आहे का? मग या तुम्ही पाहून घ्या, मग उद्या सकाळी घेऊन जा. आता उद्याच येतो ना, एका गाडीत तर पुरं भरून आणतो का. बिलकुल हैगेच नाही थांबतो आता. बरोबर काय हिशोब आहे, काय गाडी आहे तेवढा हिशोब सांगून देता मग सकाळी, आणि मग मी कसं पाहतो मग काय करायचं होतं. हो आहे ना 7-8 गाड्या आहेत, 1.5 एकरातला आहे ना, मग काय तर लय 7-8 आहेत. 7-8च्या तर 2 भरतो मी, थांब ना, तुला माहिती आहे का. बरोबर ठीक आहे ना, हो येतो उद्या पाहतो मग. म्हणते काय आपलं कुठार आहे म्हणजे भैमुगाचं नाही. आहे म्हणते बघ कुठार, पाहून आता काय म्हणते, तर 2 गाडी तर सावडून आणतो पुरं ते. हो काही टेन्शन नाही. हो आणा, पण ते पाहिजे आपल्या गाई गेले, मी म्हणत होतो तुम्हाला उद्या सकाळी जा ते सौदा करून घेऊन या मग ते. ठीक आहे. जमला म्हणलं, लागला मेळ आपला कुटाराचा. चुनखव येतो म्हणते उद्या. पाहिजे फक्त जरासं कसं आहे, आपला आहे समजा 7-8 गाड्या कुटार आहे बरं. जरा व्यवस्थित बरोबर भावारी लाव जा. माहीत नसेल तर कमेंटमध्ये कोणी ना कोणी करणारच आहे, ज्याचा भैमुख काढण्यात द्यायले. कुटारचे काय भाव आहे सांगा म्हणा बा. तर मग तसं त्या हिशोबाने आपण गाडी देऊन देऊ द्यायले. झालं ओके. जमला आता कामच झाला. आता बस आता शेंगा कसं उद्या सोकल्या की बस भरल्या की घराकडे. झालं आपलं काम. आलं पण घ्या नाही का. हो ना, मायबीन कळवून भूक लागली होती आता. चला लक्ष्मण भाऊ, चला म्हणलं काय आले ते आले म्हणलं. झालं आणल्या भाकरी सगळ्याच्या. सगळ्याच्या आणल्या रे बुवा. हो तो इच्छा दिल्या नाही म्हणलं. हो तो आई तर ते फळकर आहे म्हणे. हो हरवलं म्हणे तो. च्या माविन्या फडक्याचा घोर. काय नेलंच नाही माहिती, भुललं वाटते अजून. जाऊ दे आता तुमच्या इथले त्याचा कोरकोर. शिल्लक आहे हो, टेन्शन नाही. चला घ्या म्हणलं, उठावं लक्ष भाऊ. चला बसा आता मोठं कर रे, काढ रे, गंज काढते सगळं करते. ओके बिलकुल ओके. आता भैमुख तर काढला बा लक्ष्मण रावनं. आता फक्त राहिलं कुटार. कुटार कसं काय नाही ते उद्या आता ते चुनखो म्हणते त्याले बी. काय याचा संविधान काय घोर होते, आणि काय ती गाडी बैलन काय ती किती भरते. उद्याच्या एपिसोडमध्ये ते मजा पाहू, आणि मग विषय हा एकदम क्लिअर करून टाकू.